कैलास पर्वताबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. काय नेमकं कैलास पर्वत, त्याचं महादेवाशी काय कनेक्शन आहे आणि त्याचं विज्ञानाशी काय कनेक्शन आहे, या संदर्भात कुठेही ठोस पुरावे पाहायला मिळत नाही. पण आम्ही ही गोष्ट आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि काही लेखातून जी काही माहिती समोर आली, त्यातून विज्ञानाशी असलेला संबंध बाहेर कुठेतरी पडतोय आणि तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कैलास पर्वत आणि विज्ञान याचा काय संबंध आहे, काय कनेक्शन असू शकतं, यावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहतात बोल बिंदास्त. आता कैलास पर्वत हे पृथ्वीचं केंद्र आहे. पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव, या दोघांमध्ये हिमालय, ज्याच्या मध्यभागी कैलास पर्वत आहे. शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताला पृथ्वीचे केंद्र मानलंय. आता धार्मिक दृष्टिकोनातून कैलास पर्वत हे जगातील 4 मुख्य धर्मांचं केंद्र आहे असं समजलं जातं. यामध्ये हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख असे हे धर्म आहेत. कैलास पर्वत अजिंक्य आहे असंही म्हटलं जातं, कारण कैलास पर्वताची उंची सुमारे 6,600 मीटर आहे, जी जगातील सर्वात उंच जो पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट त्याच्यापेक्षाही कमी आहे. अनेकांनी एव्हरेस्टवर चढाई केली आहे, पण उंचीने कमी असूनही कैलास पर्वताचं जे शिखर आहे त्याला कोणीही अद्याप चढू शकलेलं नाही आहे, वरती जाऊ शकलेलं नाही आहे. आणि आता आजही ते अजिंक्य आहे असं म्हटलं जातं. पर्वताच्या शिखरावर कोणीही चढू शकत नव्हते, अशी तिथली शिखरावर एक चढण्यास रचना आहे, मनाई आहे. पण हवामान आहे. 11व्या कैलास शतकातील पर्वताचे बौद्ध भिक्खू योगी मिलारेपा यांनी कैलास पर्वतावर चढाई केली होती, म्हणजे ते गेले होते. या पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यानंतर परत येणारा तो पहिला व्यक्ती होता. मात्र डोंगराच्या शिखरावरून चढून आल्यानंतर ते काहीच बोलले नाही. त्यामुळे आजही तिथं काय आहे हे गूढच राहिलं. सर्व नद्या कैलास पर्वतावरून उगम पावतात असंही बोललं जातं. ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज आणि कर्णाली या 4 ज्या नद्या आहेत त्या कैलास पर्वताच्या चारही दिशांनी उगम पावतात. या नद्यांमधून गंगा, सरस्वती आणि इतर नद्यांचा उगम झालेला आहे. कैलासाच्या चारही दिशांना विविध प्राण्यांची तोंडेही आहेत, त्यातून नद्यांचा उगम होतो. त्याच्या पूर्वेला घोड्याचे तोंड, पश्चिमेला हत्तीचे तोंड, उत्तरेला सिंहाचे तोंड आणि दक्षिणेला मोराचे तोंड असं एक आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी डमरू आणि ओमचा आवाज गुंजतो असं बऱ्याच भक्तांचं, नागरिकांचं म्हणणं आलंय. जेव्हा लोक कैलास पर्वत किंवा मानसरोवरच्या जवळ जातात तेव्हा त्यांना सतत हा आवाज ऐकू येतो असं बोललं जातं. आता हा आवाज लक्षपूर्वक ऐकला तर डमरू किंवा ओम असा त्याचा ध्वनी आहे असंही बोललं जातं. मात्र हा आवाज बर्फ वितळल्याने होऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, कारण तो जो ध्वनी निर्माण होतो आणि बर्फाच्या वितळण्याचा जो ध्वनी निर्माण होतो त्याच्यामध्ये कुठेतरी एक लयबद्धता आहे असे शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. म्हणजे विज्ञानाचं हे एक कारण आहे. या विषयाचा अभ्यास करताना अभिषेक दास यांचे काही लेख आपल्या समोर आले आणि त्या लेखांच्या माध्यमातून त्यांचं जे काय म्हणणं आहे तेही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. शास्त्रज्ञांनी त्याच्या काही व्याख्या केल्या आहेत या ठिकाणाचे, की तीव्र उतार, कमी ऑक्सिजन, ही गोष्ट फार समजून घ्यावी लागेल. तीव्र उतार, कमी ऑक्सिजन आणि तापमानात अचानक बदल यामुळे इथला जो प्रदेश आहे इथं ट्रेकिंग करणं अतिशय कठीण आहे. थोडंसं वातावरण बदललं की आपण आजारी पडतो. पण अशा बर्फाळ प्रदेशात ऑक्सिजनची कमी, तीव्र उतार आणि तापमान याची जर आपण सांगड घातली तर बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. यामागील पौराणिक काही श्रद्धाही आहेत, की पवित्र भिक्षू आणि सर्व शक्तिमान भगवान शिव यांच्या ध्यानस्थानी सामान्य माणसाच्या पाऊल पडल्यानं त्या स्थानाची शुद्धता नष्ट होते, क्षीण होते. ज्या लोकांनी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे सांगण्यासाठी विविध विचित्र कथा आहेत. जसं की काही जण म्हणतात की चढायच्या वेळी वेगाने वृद्ध झाले, काही जण म्हणतात केसांची आणि नखांची लांबी लक्षणीय वाढली. विज्ञानातील या तथ्यानुसार सूचित होतं की कैलास पर्वताजवळ असताना शरीरात दुरुस्ती आणि नूतनीकरण प्रक्रियेसाठी कार्यक्षम पेशी उत्पादन होऊ शकतात असे एक शंका वर्तवली जाते. असा एक अभ्यासही वर्तवला जातो. कैलास पर्वत काळ्या खडकापासून बनलेला असून हिऱ्यासारखी अद्वितीय रचना इथं मानली जाते. दिसून येऊ शकते की कैलास पर्वतामध्ये सोन्याच्या खाणी आणि इतर खनिजे आहेत. आता 1999 मध्ये डॉक्टर अल्स्टन मुलाशेव यांच्या नेतृत्वाखाली रशियन शास्त्रज्ञांच्या मोहिमेने दावा केला आहे की कैलास पर्वत हा नैसर्गिक पर्वताच्या आकारात खूपच योग्य आहे. डॉक्टर मुलादेशव यांनी नमूद केलं आहे की कैलास पर्वत हा एक प्राचीन मानवनिर्मित पिरॅमिड आहे, जो लहान मानव निर्मित पिरॅमिडने वेढलेला आहे.
मूलदा शोचा अंदाज आहे की अत्याधुनिक आणि सूक्ष्म ऊर्जेच्या नियमांची जाणीव असलेल्या मानवांनी पॅरामिड बांधलं आणि त्याच्या लिखाणानुसार पर्वत हा प्रागैतिहासिक स्मारक बांधकामाच्या प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि जगातील प्रमुख पॅरामिडशी याचा थेट संबंध सांगितला जातो किंवा आपण करू शकतो, ज्यामध्ये टेओटिओकान आणि गिझा पॅरामिडचे नाव आपल्याला सांगता येईल. त्यांच्या मोहिमेदरम्यान त्याने आणि त्यांच्या टीमच्या सदस्यांनी मध्यरात्री पर्वताच्या आतील भागात काही विचित्र आवाज ऐकले होते, असाही एक दावा केला जातो. सांगण्यात आलं पर्वताच्या आत काही जिवंत प्राणी आहेत का, असा एक प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला. 1905 मध्ये जी रॅलिंग यांनी सांगितलं की कैलास पर्वताचा आकार एका विशाल कॅथ्रोडासारखा आहे. पर्वताच्या बाजू लांब आहेत आणि शेकडो फुटांपर्यंत खाली आहेत. तर तंत्रज्ञांनी निर्दिष्ट केलंय, म्हणजे सांगितलंय की ती कैलासची निर्मिती धूप आणि अत्यंत हवामानामुळे झाली असावी. दक्षिणेकडे उतारावर त्याच्या उत्तरेकडील मुखापेक्षा कमी बर्फ असणं आवश्यक आहे, कारण उत्तर गोलार्धात दक्षिणेकडील बाजूस जास्त सूर्यप्रकाश मिळतो. त्या उलट कैलास पर्वताच्या उत्तरेकडे वर्षभर तुलनेने कमी हिमवर्षा होतो, तर दक्षिणेकडे वर्षभर हिमनद्या आणि हिमवर्षा होतो. कैलासचे हवामान आणि भौगोलिक स्थान हे नैसर्गिक आश्चर्य बनवते. उन्हाळी मान्सून हिंदी महासागराला तोंड असलेल्या कैलास पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर दरवर्षी भरपूर पर्जन्यवृष्टी करतो. उत्तरेकडील हवा तुलनेने कोरडी आहे, परंतु दक्षिणेकडे उतारावर वाढणारी ओलसर हवा सहजपणे बर्फ निर्माण करते. कैलास पर्वताबाबत काही प्रमुख समजुती ज्या आहेत, ज्या अध्यात्माशी जुडलेल्या गेल्या आहेत, पण त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोनही अतिशय महत्त्वाचा आहे आणि वास्तववादीही वाटतो. असंही म्हटलं जातं की कैलास पर्वताभोवती प्रदक्षिणा घालताना बहुतेक यात्रेकरू आणि प्रवाशांना काही स्पंदने, काही ऊर्जा अनुभवायला मिळते. आता आपल्याला या गोष्टी, बऱ्याच गोष्टी सोप्या म्हणजे विश्वासू वाटत नाहीत, पण काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिकल सॉकेटच्या ज्या पद्धतीनं आपल्याला धक्का लागतो, करंट लागतं, त्याच पद्धतीनं आपण पाहू शकतो की कैलास पर्वताच्या सभोवताली जे एक कंप आहे, ऊर्जा आहे, तो केवळ अनुभव आहे. कारण शास्त्रज्ञाच्या मते कैलास पर्वताच्या आत इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरणे आहेत, नैसर्गिक इग्नोमॅग्नेटिक ध्रुव आहेत, जे विशिष्ट प्रकारचे कंपन निर्माण करतात. त्यामुळं कैलास पर्वत नो फ्लाइंग झोन आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे त्याच्यावरून ना हेलिकॉप्टर जाऊ शकतं आणि ना विमान जाऊ शकतं. याचं कारण हे असू शकतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक झोन त्यामध्ये दिसून येतो. म्हणून पवित्र स्थानावर हेलिकॉप्टर किंवा विमाने उडत नाहीत असंही बोललं जातं. कारण बऱ्याच पवित्र समजल्या जाणाऱ्या किंवा आध्यात्मिक समजल्या जाणाऱ्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा काहीतरी संबंध असतो, अशी ही चर्चा असते. तर आपण यातून मार्ग काढू शकतो की महादेव यांची जरी रचना जर आपण पाहिली, तर महादेव हे सर्जनशीलतेचे एक प्रतीक आहे. सर्जनशीलता त्यांच्या रूपकांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यांचं जर आपण पूर्ण रूप पाहिलं तर प्रत्येक रूपाचा एक वेगळा अर्थ निघतो. त्यांच्या डोक्यावर जो चंद्र आहे त्याचा वेगळा अर्थ निघतो, जी गंगा बाहेर निघते, नदी बाहेर निघते, त्याचा एक वेगळा अर्थ निघतो, जो निळाकंठ आहे त्याचा म्हणजे बरेच रूपकं वापरण्यात आले. म्हणजे सर्जनशीलतेचा देवता म्हणूनही आपण महादेवाकडे पाहू शकतो. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या रहस्यासोबत जोडल्या जातात, त्याचा आपण सर्जनशीलतेच्या अनुषंगाने विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर आपल्याला कदाचित काहीतरी हातात मिळू शकतं. आता ही जी सगळी माहिती, ही जे काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोललो आहोत, याचा आम्ही कोणताही दावा करत नाही, कारण याच्याबद्दल ठोस कोणतेही पुरावे नाही. पण मिळालेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न होता. आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.